मार्केट हाय असताना गुंतवणूक करावी का गुंतवणूक थांबवावी का मार्केटमधून बाहेर पडावं, हा बरेच जणांना प्रश्न पडतो. तुम्ही काय केलं पाहिजे? मी आज तुम्हाला विचारतो तुम्ही काय केलं पाहिजे. कारण माझा अनुभव तर मी आजपर्यंत सांगत आलोच आहे आणि माझा अनुभव हे सांगतो की गुंतवणूक करताना मार्केटचं लेवल कधी बघू नये. मार्केट हाय असेल तर त्यावेळेस तुम्ही SIP माध्यमातूनच तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. मार्केट लो असेल त्यावेळेस तुम्ही SIP तर केलीच पाहिजे आणि त्यावेळेस मला ऍडिशनल पर्चेस सुद्धा केली पाहिजे आणि मार्केटमध्ये बाहेर राहण्याचा विचार ऍक्च्युली तुम्ही केलाच नाही पाहिजे. काय असतं, जे श्रीमंत लोक असतात ना, ते काय करतात, गुंतवणूक करताना आपण जसं आपण SIP म्हणतो त्यावेळेस ते काय करतात, ते गुंतवणूक करतात ते STP मार्गाने सुद्धा गुंतवणूक करतात. STPचा अर्थ आहे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन मध्ये काय केलं जातं की समजा आता आज तुम्हाला 1 लाख रुपयाची गुंतवणूक करायची आणि तुम्हाला असं वाटतं की पुढच्या 1 वर्षांमध्ये मला ही पूर्ण अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करायची ओव्हर अ पिरियड ऑफ 1 इयर. तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही दर महिन्याला 8,000 रुपयाच्या हिशोबाने दर महिन्याला त्या फंड मधनं तुम्ही इक्विटीमध्ये जाऊ शकता आणि ते 1 लाख रुपये जे तुम्ही ठेवलेले ते तुम्ही डेट फंड मध्ये ठेवून त्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला बँकेपेक्षा जास्त व्याज मिळू शकतं. म्हणजे ह्याने काय होतं, तुम्ही एक तुम्ही सगळे पैसे तुमच्या मार्केटमध्ये पण लावत नाहीये, सायमल्टेनियसली तुम्ही इक्विटीचा रिबॅलन्सिंग पण करताय, तुम्ही हाय मध्ये पण बाय करताय, लो मध्ये पण बाय करताय आणि तुमचं प्राइस ऑटोमॅटिकली ऍव्हरेज आउट होतं. यामुळे मार्केटच्या बद्दल विचार न करता फक्त गुंतवणुकीची संधी बघा, आपले गोल अचीव्ह झाले की मार्केटमधनं बाहेर पडा. दुसरं तुम्ही काय करू शकता की ह्याच्यामध्येच तुम्ही जिथे इक्विटीचं वेटेज जास्त आहे, जिथे तुम्हाला असं वाटतं की बाबा हा माझा आता गोल अचीव्ह झाला आहे, तिकडनं तुम्ही रिबॅलन्सिंग करू शकता, तिकडे तुम्ही इक्विटी एक्सपोजर कमी करू शकता. तुम्हाला आमच्याकडनं सुद्धा रिबॅलन्सिंग करून घ्यायचं असेल तर फक्त रिबॅलन्सिंग म्हणून या व्हिडिओला कमेंट करा. आम्ही तुम्हाला योग्य तो सल्ला देऊन तुमच्या इक्विटीमध्ये कसा पोर्टफोलिओ असला पाहिजे ह्याबद्दल गाईड करू. तुम्ही दिलेल्या नंबरवर सुद्धा आमच्यावरती संपर्क साधू शकता.